रामकृष्ण हरी नर्मदे हर. आम्ही निघालो आता धारेश्वरवरून. आता विमलेश्वरला जायचे. जशी आम्हाला माहिती मिळत जाईल तशी माहिती आम्ही तुम्हाला देत जाऊ. आणि ही माहिती तुम्हाला सांगते की भरपूर जुन्या काळामधली आहे. आणि जुन्या काळातल्या ज्या माहिती तुम्हाला आम्ही देतो, इतिहास तुम्हाला सांगतोय, त्या इतिहासाला जर आपण थोडंसं नोट केलं तर आपला जो धर्म आहे तो टिकून राहील. धारेश्वर मंदिरानंतर बंगाली बाबांचा आश्रम लागतं, पण थोडं आत यावं लागतं. आणि आत आल्यानंतर परत जिथून आत घुसलो ना, जिथून आत शिरलो, परत तिकडंच जावं लागतं. त्या कारणामुळे आम्ही बंगाली बाबाच्या आश्रमामध्ये आलो. आणि बंगाली बाबांचा आश्रम जे ते अशा प्रकारे. आणि तुम्हाला जे सांगितलं होतं की 4 भावंडापैकी एका भावंडांनी गंगा स्नान करण्यासाठी जे मागितलं होतं भगवंताला की गंगा स्नान करणार म्हणून, तर ते कुठे आहे ते तुम्हाला मी दाखवणार. या ठिकाणी हे जे लिंब दिसते समोरचं तुम्हाला, त्याच्या पलीकडच्या ठिकाणी जे तुम्हाला दिसते, तिथून पश्चिमेकडून पूर्वेकडे नर्मदा मैया वाहते. तशी नर्मदा मैया उलटी वाहते, पण इथनं तुम्हाला नर्मदा मैया पूर्वेकडे वाहताना दिसेल. आणि त्या ठिकाणी गंगेश्वर महादेव आहेत. आता आम्ही आलेलो आहो कपाता या गावामध्ये. आणि पवित्र धाम म्हणून आश्रम आहे, एकच आश्रम आहे या गावामध्ये, पवित्र धाम म्हणून. आणि या आश्रमामध्ये आम्ही थोडीशी मदत करायला त्यांना थोडीशी मदत करत आहे की परिक्रमावासी येतात त्यांच्यासाठी थोडंसं भोजनासाठी बनवते. आणि याच ठिकाणी तुम्हाला जो खारा समुद्र आहे, तुम्हाला जे सकाळी सांगितलं होतं, ते या ठिकाणी बघायला मिळतो आपल्याला. म्हणजे नर्मदा मैयामध्ये खारं पाणी आहे. तर ते समुद्र आपण त्याला का म्हणतो, कारण की 4 भावांपैकी एका भावाने असं सांगितलं की मी समुद्राच्या पाण्याने आंघोळ करतो. त्यामुळे मुरली शंकरांनी तिथं मैयामध्येच समुद्राची निर्मिती केली, म्हणजे की खारं पाणी आहे. आणि या जागेवरती इकडंच उलटी माहिती नाही. तरी इकडनं पश्चिमेकडून पूर्वेकडं नर्मदा मैया वाहते. याची जी माहिती आहे ते आम्ही तुम्हाला नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावरती गेल्यावरती सांगणार आहोत.